आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुंता अजूनच वाढत चाललाय. हे लवकरात लवकर फॉरेन्सिकला पाठवून द्या. यस मॅम. मॅडम, ह्या प्रकरणाला जरा वेगळेच वळण मिळते. आता रिपोर्ट आल्यावरती कळेल की नक्की काय आहे, पण आय एम शुअर ही खूप मोठी गडबड आहे. मॅडम, डोळ्यात तेल टाकून आता सावीची काळजी घ्यावी लागणार. अर्थात. आता इथून पुढे मीच तिला शाळेत सोडायला जाईन. आणि हो, घराभोवती एक्स्ट्रा सिक्युरिटी वाढवा. येस मॅम. पण मी जे शोधते त्याचं काहीच क्लू मिळत नाहीये. त्या अनु मॅडमच असतील तर त्या सावीला भेटायला चोरून काय येतील? त्याने इथे यायला कोणाची भीती आहे? मॅडम, 100 वेळा बघून झाले मॅडम. काहीच क्लू मिळत नाहीये. मॅडम, तुम्ही खूप थकलात. मी एक काम करतो, मग चहा सांगू का? येस मॅम. अनु मॅडम जर असत्या ना तर त्यांनी जोर जोरात हाक मारली असती, माझं नाव घेतलं असतं. May I come in? थँक्यू बर का साधना ताई, बोलवलत आणि लगेच आलात. हो, यायलाच हवं ना. आता आपल्याला दोघींना एक ध्येय गाठायचंय म्हणल्यावर सगळी धडपड मिळूनच करायला हवी. म्हणूनच म्हटलं आमच्या सुंदरीच्या सासूबाई आल्यात ना, म्हटलं तुमची ओळख करून द्यावी आणि मग बरोबरच जाता येईल ना मुलांना शाळेतून आणायला. हे बघा, आल्या शशीताई. या बसा. ओळख करून देत्या, ह्या साधना ताई म्हणजे धनंजयच्या सासूबाई. मी तुम्हाला म्हटलं होतं ना ते आपल्या स्वरूबद्दल. नमस्कार. नमस्कार. आणि ही आमची मी सांगते, मी मालती, आपली सरू आहे ना, तिची लहानपणापासून ना बेस्ट फ्रेंड आहे मी, आणि बहीण पण. आणि बर का, या आमच्या शशीताई म्हणजे सरूच्या सासूबाई. बरं झालं आपली ओळख झाली ते. हो हो, मलाही खूप बरं वाटलं. तुम्ही आमच्या सुंदरीचा विचार तुमच्या मुलासाठी करताय, सांगितलं मला मंगलताईंनी. अहो, धनंजय मुलगा नाहीयेत माझा, जावई आहेत, पण अगदी अगदी सख्या मुलासारखेच आहेत. माझी लेक गेली आणि आमचं नातंच बदललं. मला अगदी मनापासून वाटतं धनंजयनी पुन्हा लग्न करावं, संसार करावा. आणि तसं बघायला गेलं तर धनंजय आणि सुंदरी दोघही समदुःखीच आहेत ना. एकाला आपला जोडीदार गमावल्याचं दुःख आहे आणि दुसऱ्याला जोडीदाराने फसवल्याचं. शिवाय सावीला बाबांची आणि आरोहला आईची गरज आहेच की. तुम्हाला सांगते शशीताई, दोन्ही मुलांची खूप छान गट्टी जमली आहे. धनंजय आणि सुंदरी एकमेकांना अगदी अनुरूप आहेत. अहो, अशी जोड शोधून मिळणार नाही. बरोबर बोललात तुम्ही, पटलं मला. खरंच असा जोड सापडणार नाही. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, म्हणजे बघा, धनंजय आणि सुंदरी अगदी एकमेकांशीच असं नाही, पण एकूणच लग्नाविषयी उदासीन आहेत. त्यामुळे सगळी धडपड आपल्यालाच करायला लागेल. हो, ते आहेच. मला काय वाटतंय मंगलताई, म्हणजे बघा, आमच्या आरोचा वाढदिवस येतोय लवकरच. तसा घरीच साजरा करतो आम्ही वाढदिवस, पण यावर्षी त्यानिमित्ताने तुम्ही सगळे या ना आमच्याकडे. आमचे धनंजय ते काही आपण ह्यांच्याशी ओळख करून घेणार नाहीत.
पोलिसात असले ना तरी स्वभावाने जरा बुजरेच आहेत ते. हे अगदी बेस्ट बोललात बघा तुम्ही. आणि बड्डीच्या दिवशी वातावरण कसं असं आनंदात असते, म्हणजे हलकं फुलकं आणि सगळे असे मनमोकळेपणाने बोलतील बघा. अगदी. आणि दोन्ही कुटुंब एकत्र आली की पुढचं सगळं सोपं होत जाईल. खरंय, ठरलं मग. मग हे आपण असंच करूया. हो चल येतो आम्ही. या. एकदा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरती आपल्याला कळेल काय करायचंय ते. मी येतो. एक मिनिट, आपण तुमच्या केस संदर्भात बोलूया. त्याच्यासाठी सगळं थांबला होतात ना. चला. अहो हे बघा, तुम्ही ऑलरेडी इतके डिस्टर्ब आहात, आपण नंतर परत कधीतरी बोलूया. नाही, इट्स ओके, इट्स ओके. ऑलरेडी खूप डिले झालाय, तर यापुढे नको. आपण बोलूया. बसा तुम्ही पण प्लीज. हॅव अ सीट. मला माहिती आहे मी आता जे तुम्हाला विचारणार आहे ते थोडं पर्सनल आहे, बट आय हॅव टू डू दिस. मला तुमच्या या आधीच्या सगळ्या डिटेल्स हव्यात, म्हणजे सगळ्या. मी आणि मैथिली आम्ही फंक्शनवरनं घरी येत होतो. रात्रीची वेळ होती आणि घाटाचा रस्ता होता. मैथिलीला घाटाचा रस्ता खूप आवडायचा. तिला असा प्रवास आवडायचा कारण तिला अगदी वर्दळीपासून दूर वाटायचं ते. डोंगराच्या कुशीतून जाताना ती नेहमी म्हणायची की जग किती सुंदर आहे. आभाळ अगदी अलगद खाली आलंय. पण त्या दिवशी आभाळ अंगावर माझ्या अंगावर पडलं. समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवताना माझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला. आय लॉस्ट हर फॉरएव्हर. कॉलेजपासून आम्ही एकत्र होतो. आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहायचं, एकमेकांची साथ निभवायची ठरलं होतं आमचं. आरोहानंतर गोड मुलगी हवी होती. तिघांचं चौघं व्हायचं होतं. तिघांची दोघंच राहिली. त्या साहेबाने माझ्या मैथिलीचा जीव घेतला. तिला वेगळं केलं माझ्यापासून, हिरावून घेतलं तिला. त्या साहेबाविरोधात मी सगळे केसेस ओपन केले होते आणि मी मैथिलीच्या इतक्या धक्क्यात होतो. त्याचाच फायदा घेऊन तिने माझ्या पेपर्स वरती सह्या घेतल्या. माझा युनिफॉर्म, माझा सेल्फ रिस्पेक्ट सगळं उरपाडून घेतलं तिने. त्या क्षणाला वाटलं तिचा तिथेच खून करावा. पण आरोहचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि मी गप्प बसलो. मला कधीच वाटलं नव्हतं मैथिली आणि मी असे वेगळे होऊ आणि आरोहला आईशिवाय मोठं व्हावं लागेल. नाही, नाव द्या प्लीज. मी येतो. आरोच्या बड्डेची शॉपिंग बाकी आहे. अब हे साहेबाचं काही प्रकरण नसतं तर मी आले असते आरोच्या शॉपिंगसाठी. दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू. पण ड्युटी फर्स्ट. यू प्लीज कॅरी ऑन. मी कॉल करेन तुम्हाला.
खरंच धनंजय हो पोरगा लई चांगला आहे, पण हे सरूला पटलं म्हणजे मिळवलं. तिला तूच पटवून सांग. तुम्ही मुलाला पाहिलं म्हणजे तो चांगलाच असणार, आणि फॅमिली पण चांगली दिसते, समंजस दिसते, सगळं छान जुळत. मी बोलेन सरूशी, नक्की बोलेन, आणि नाही ऐकलं ना तर कान पण पकडेल. पण काय शशी, आधी सरूच्या मनातलं थोडं कळायला हवं. पहिल्या वेळेसारखं नको, म्हणजे पहिल्या वेळी तिच्यावर जबरदस्तीच झाली ना, आणि समजा बेनसलं. यावेळी तसं नको. अगं तू नको टेन्शन घेऊस, मी आहे ना. समजा तिच्या मनातलं ओळखेल. हा म्हणजे ती सांगते मला, पण माझ्याजवळ का नाही समजा मन मोकळं करते बघते. चला चहा घ्या. एकदा धनंजय नशेत बोलले होते, मी प्युअर आहे, मी शुद्ध आहे, शुद्ध. तेव्हा नाही, पण आता खरंच वाटतं की हा माणूस खूप प्युअर आहे. त्यामुळे मैथिलीला प्रेम झालं यात काही नवल नाहीये, कुणी पडेल. तू मनात आण किंवा नको आणू, पण नियती आपलं काम करत असते. ती सगळ्या गोष्टी अगदी बरोबर जुळवून आणते बघ. कधी कधी ना सुख आपल्या आजूबाजूलाच फिरत असतं बघ, पण ते आपल्यालाच कळत नाही. ते नेमकं आपल्याला ओळखता आलं पाहिजे बघ सारे. या सेंड ऑफच्या चक्करमध्ये उगाच लेट झाला. तिकडे अनुला इंजेक्शन देण्याची वेळ सुद्धा उलटून चालली आहे. उगाच अनुला इंजेक्शन दिलं नाही वेळेवर आणि ती कॉन्शियस झाली तर परत प्रॉब्लेम होईल. पण जाऊ दे, या स्कूलचं प्रचंड प्रेम आहे माझ्यावर, आणि माझ्या सुद्धा बऱ्याच गोड आठवणी आहेत या स्कूलला. ठीक आहे. शिट, नाही त्या डॉक्टर किरणला आधी कॉल करायला पाहिजे. इंजेक्शनचा स्टॉक संपत आलाय. हा डॉक्टर किरण, ऐका ना, ते पार्सल, नवीन पार्सल आहे ना आपलं इंजेक्शनचं, ते रेडी ठेवा ना, मी येतो घ्यायला. हा ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. हा बाबा, पुन्हा कॉल करणार नाही, तुला कळलं मला. आता पार्सल रेडी ठेव. युजलेस. काय झालं आज? आज युनिफॉर्म न बदलता आमची शकुली लगेच निघायला गेली. अगं आज मला चैनच नाही पडत आहे. काय झालं ग? अगं आज आमची एडी सर शाळा सोडून जाणार आहेत ना. मला तर वाटतं की आपण पण त्यांच्या बरोबर जायचं. काय सांगतेस? एवढी काय ग जादू केली तुझ्या एडी सरांनी? अहो ते काय विचारू नका, रोज एडी सरांच्या नावाचा जप चालू असतोय. मी तर बाई अजून पाहिलेलं नाहीये, काळे आहेत का गोरे आहेत. अगं मंगलाजी, ते खूप स्मार्ट आहेत, एकदम हिरो दिसतात माहितीये का, म्हणजे टवतात. जावी, शकुनी शिकवलं. अगे, मी कधी शिकवलं तुला? खोटं बोलते ही. सरूला बी अशी सांगत असती. सावी, असं नाही बोलायचं. आणि तुला माहितीये का, ते क्राफ्ट पण शिकवतात, गोष्टी पण सांगतात, आणि ते लग्न पण करतात, आणि
आणि ते दुनियातलं सगळं माहिती आहे त्यांना. झालं तुमचं पुराण. चला गोड गोड चहा ठेवू का सगळ्यांसाठी? हो चालतंय की. आलेच मी. साऊ, तू तुझा होमवर्क पूर्ण कर जा. तू आजचा अभ्यास लवकर संपवलीस की नाही, मग आपण शशी आजी मालती मावशीला घेऊन बीचवर जाऊया. हा काय बीचवर? मी आलेच होमवर्क करून. मालती मावशी, इथले बीच खूप चांगले असतात. हो का? बर जाऊ आपण, पण तू अगोदर जाई होमवर्क संपव. हा काय ग शकू? आणि तू का टोमॅटो कापतेस? चल, मला अभ्यासाला मदत लागेल थोडी. माझ्याशिवाय तुझं कुठलं पानच हालत नाही. चला सासूबाई. चल आता, थापा मारू नकोस. हो बाई, आले. सासूबाई आहे माझी. आले ग आले. शशी आजी, म्हणजे शाळेतून आल्यापासून बघते मी, चेहरा पडलाय तुझा. काही झालंय का? वय झालं ग माले. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. मन हळवं होतं या वयात. आठवण येते आदित्यची. हे समजा ताजं होतं तेव्हा लय राग यायचा त्याचा. आता रागाचे काटे वाटले गेलेत. नाही म्हणजे सरू बरोबर तो जो वागलाय ना, त्याला क्षमा नाहीच. पण सरू आता चांगली पाय रोवून उभी. उद्या तिचं लग्न होईल, ती सुखी होईल, तिचं समद मार्गी लागल. पण आदित्य त्याच्या कर्माची फळं भोगत वणवण फिरत असल. जीव तुटतो ग माझा. नाही म्हटलं तरी सावी आदित्यची शेवटची निशाणी आहे. आपल्या घराण्यातली शेवटची खूण. उद्या सरू लग्न होऊन सासरी गेली की सावी पण आपल्याला परकीच होईल. सगळं आहे पण नसल्यासारखंच झालंय. आदित्य नीट वागला असताना तर समद चित्र वेगळं असतं. आदित्य, सरू, माझी नातवंड. आदित्य, हो तांबरेकर, आलो आलो. मला पण त्याची खूप आठवण येते, पण आता ते कप्पे बंद केले ना आपण, त्यामुळं समजा विचार काढून टाकू. नाही अगं, तुला म्हणून सांगते. सुंदरीच्या नवीन आयुष्यासाठी आपण तिला पाठिंबा द्यायलाच हवाय. मला इतकं स्वार्थी होऊन नाही चालणार. कदाचित माझा विचार करून ती मन मोकळं करायला अवघडली असेल. प्रीतीची पोर आहे ती. बरोबर बोलतेस तू आजी. आपण तिच्या पाठीशी की नाही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. म्हणजे तुझ्या मनात एवढंच होतं ना की अजून काही बोलायचंय तुला? नाही, आणखी काही. मला म्हणतोय फोन करू नका परत. थोडे पैसे मोजले, तोंडावर फेकले, तरी मला म्हणतोय फोन करू नका. डॉक्टर सुशांत सुद्धा असं कधी वागला नव्हता. जाऊ दे ना, एकदा हे शहर सोडलं की कशाला कॉल करतोय त्याला मी. कोण आहेस तू? कोण आहेस तू? मला सगळं कळलंय. माझी मेमरी परत येऊ नये म्हणून तू इथे आणलंयस ना मला? का आणलंयस तू मला इथे? तू एक नंबरचा चीटर आणि फ्रॉड आहेस. मला माहितीये.
का करतोयस तू हे सगळं? म्हणून ऐक माझं, हे बघ मी चिटर नाहीये, मी तुझा नवरा, मी सांगितलं तुला चाकू लागेल. तो चाकू प्लीज खाली ठेव, मी तू प्लीज खाली ठेव. नाही, तू खोटं बोलतोस. मला इथे थांबायचं नाहीये. हे बघ काही चुकीचं करू नको म्हणू ऐक माझं. मला इथे राहायचं नाही. माझं ऐक. लांब हो. हे बघ म्हणू, अंकित लांब हो. म्हणू माझं ऐक. म्हणू माझं ऐक. म्हणू हे बघ मी जे काही करतोय ना ते तुझ्या भल्यासाठीच करतोय. म्हणू हे बघ ऐक माझं. म्हणू ऐक माझं. अंकित सोड. म्हणू ऐक माझं. अंकित सोड मला. म्हणू मी जे काही करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी करतोय. तुला आता कळत नाही, पण तू नंतर काय.